मित्रांनो नमस्कार. आपला पसायदान आणि आपला उद्योजक याची सांगड कशी घालता येईल याचा हा प्रयत्न बघता बघता आजच्या 10व्या दिवसात पोहोचला. काल आपण चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गावं, बोलते जे अर्णव पियुषांचे, बोलते जे अर्णव पियुषांचे इथे आपण आज बघूया की अर्णव म्हणजे समुद्र, पियुष म्हणजे आपण ज्याला अमृत म्हणतो. तर बोलते जे अर्णव ही माणसं कशी असतील तर ते जे काय बोलतील तो समुद्र असेल. कशाचा? पियुषांचा. अमृत. अमृत म्हणजे काय? संजीवनी देणार. म्हणजे त्यांच्या बोलण्या वागण्यातून जी काही माणसं आपल्या सोबत आहेत त्यांच्या बोलण्या वागण्यातून प्रत्येकाला संजीवनी मिळाली पाहिजे. त्यांचे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह झाले पाहिजे, ते पुढे गेले पाहिजे. आज विचार करा तुम्ही, आपल्याला अशा माणसांच्या सहवासात राहायला आवडतं, बोलायला आवडतं, ज्यांच्यामुळे आपले काहीतरी लाईफ फॉरवर्ड होतं, आपण पुढे जातो. आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जर अशी लोकं आपण जमा केली ज्यांच्या वागण्या बोलण्यातून इतरांचं आयुष्य पुढे जाईल, तर आपल्याला नक्कीच बोलते जे अर्णव पियुषांचे याचा अनुभव येईल. मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या एका उदाहरणावरून सांगतो. मी माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी आणि एकमेव नोकरी मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये केली. टाटांची कंपनी ती. मला माझ्या पहिल्या काही दिवसातच एक हेड ऑफिसला एक लेटर पाठवायचं होतं आणि ते आमच्या व्हाईस प्रेसिडेंटला पाठवायचं होतं. त्या व्हाईस प्रेसिडेंटला पत्र आहे आणि मी नवीन होतो. मला असं वाटलं की हे फार महत्त्वाचं कुरिअर आहे म्हणून मी त्या जे इन्व्हेलप होतं त्या इन्व्हेलपला बरेचसे स्टेपल्स मारले आणि ते पाठवून दिलं. तिसऱ्या चौथ्या दिवशी माझ्या नावाने एक कुरिअर आलं. त्या इन्व्हेलपमध्ये मी जे पाठवलं ते इन्व्हेलप होतं आणि त्याच्यासोबत एक लेटर होतं. त्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात मला एक पत्र लिहिलं होतं की आय ॲप्रिशिएट तुम्ही मला जे पत्र पाठवलं, तुम्ही मला जे डॉक्युमेंट पाठवलं ते सुस्थितीत पोचवलं. पण तुम्ही त्याला ज्या इन्व्हेलपमध्ये पॅक केलं त्याला 7 ठिकाणी स्टेपल केलं होतं, 7 स्टेपल्स. व्हेरॅज त्याला 1 किंवा 2 स्टेपलमध्ये काम भागलं असतं. कंपनीच्या ॲसेट्स वापरण्याची तुमची कदाचित यावरून प्रवृत्ती लक्षात येते. सो मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची की इथून पुढे तुम्ही जितकं लागेल तेवढं जर वापरलं तर तुमचा स्वतःचा पण फायदा होईल, कंपनीसाठी सुद्धा फायदा होईल. मला तुमची चूक काढायची नाही आहे, पण मला तुम्हाला काही पॉईंट आउट करायचं. एका व्हाईस प्रेसिडेंटने 7 स्टेपल्स मारले म्हणून एक स्वहस्ते मला पत्र पाठवलं होतं. माझ्यासाठी ते आजही सर्टिफिकेट आहे. बोलते जे अर्णव पियुषांचे. त्या माणसांनी मला समुद्र दाखवला होता संजीवनीचा. मला लक्षात आलं एक ऑर्गनायझेशन इतक्या छोट्या छोट्या गोष्टीमधून बिल्ड होत असते. माझा एक नवीन एम्प्लॉई 7 स्टेपल्स मारून कंपनीचे ॲसेट्स किंवा कंपनीचे रिसोर्स मिसयूज करत असेल तर मी त्याला चूक न ठरवता करेक्ट केलं पाहिजे. हे व्हाईस प्रेसिडेंट लेवलच्या एका माणसाने जिम्मेदारीने मला कळवलं होतं. तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये अशी जिम्मेदारी घेऊन प्रत्येक व्यक्तीला जर फॉरवर्ड कराल तर तुमचं ऑर्गनायझेशन पुढे नाही जाणार का? बोलते जे अर्णव पियुषांचे. मित्रांनो आज आपण इथे थांबू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या परत भेटूया नवीन व्हिडिओ सगळं. धन्यवाद.